या देशाच्या महासंसद रत्न आणि फक्त मुलगाच नाही तर मुलगी सुद्धा राजकीय वारसा भक्कमपणे चालवू शकते याचा दाखला देणाऱ्या आमच्या नेत्या आदरणीय सुप्रियाताई सुळे आज इथं उपस्थित आहेत. आदरणीय कोले साहेब आहेत. मी वेळेअभावी नाव घेत नाही कारण नावं घेतली की मुद्दे मांडायचे राहतात. त्यामुळे व्यासपीठावर उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेबांचे सगळे निष्ठावंत मावळे आणि उपस्थित सगळे पदाधिकारी आणि ज्यांच्यासाठी ज्या रयतेसाठी ही शिवस्वराज्य यात्रा काढलेली आहे ते सगळे या धाराशिव नगरीतले आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीतले सगळे शेतकरी बंधू भगिनी आणि सर्व निष्ठावंत मावळे. आदरणीय कोले साहेब, मी जिजाऊ बोलते हा प्रयोग करते. परवा मी सिंदखेड राजाला तो प्रयोग केला. माझी जिजाऊवर एवढा अभ्यास नाही, परंतु मला एक उदाहरण इथं सांगायचंय. ज्या छत्रपती रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. आपण म्हणतो आपल्याला विरोधक आपल्याला नावं ठेवतात की कशाची शिवस्वराज्य यात्रा ही. अहो आदरणीय पवार साहेबांना तो अधिकार आहे. या राज्यामध्ये, या रयतेच्या राज्यामध्ये स्वराज्य स्थापना करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातींना एक केलं. महिलांना रक्षण खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलं. मला सांगा, गुजर बाबा असेल किंवा रांझाचा पाटील असेल, ज्यावेळी महिलांवर आणि मुलींवर त्या काळात स्वराज्याच्या पूर्वी अत्याचार होत होते, मोगलांकडून अत्याचार होत होते, त्यावेळी त्यांचा त्या अपराध्याचा कडेलोट करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळात केलं आणि राजाच्या पाटल्याचे हातपाय तोडण्याचं काम केलं. अशा प्रकारच्या शिक्षा महिलांना रक्षण करण्यासाठी केल्या. औरंगजेबाची बहिणीची मुलगी हल्ल्यामध्ये ज्यावेळी गायब झाली त्यावेळी औरंगजेबानी बहिणीला शांत केलं आणि म्हणाले, तुम्हारी बेटी अगर शिवाजी महाराज के छत्र में होगी तो वो महफूज होगी. म्हणजे खऱ्या अर्थानं स्वराज्याच्या काळात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महिलांना रक्षा मिळत होती. आज तुळजापूरमध्ये काय अवस्था आहे, आज मराठवाड्यात काय अवस्था आहे, महिलांवर आणि मुलींवर दिवसाढवळे अत्याचार होत आहेत. या राज्यातल्या, या देशातल्या 13 लाख मुली 5 वर्षात गायब आहेत. या राज्यातल्या अनेक मुली गायब होत आहेत, बेपत्ता होत आहेत. त्यांचं पुढं काय होतंय याचाही विचार केला जात नाही. असं सरकार हवंय का तुम्हाला? लाडकी बहीण बहीण म्हणणारं आणि महिलांना मुलींना बेपत्ता करणारं सरकार हवंय का तुम्हाला? याचा विचार करा. आणि ज्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये महिलांवर अत्याचार होऊ नये म्हणून महिलांसाठी एक सक्षम असं धोरण राबवलं. सामाजिक खात्यातून महिला आणि बाल कल्याण खातं वेगळं केलं आणि खऱ्या अर्थानं महिलांना चतुरस्र सक्षम बनवण्याचं काम जर या राज्यात कुणी केलं असेल तर ते पहिल्यांदा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी केलं. अतिशयोक्ती होणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं आणि त्या संविधानामध्ये आमच्या माय मावल्या इथं उपस्थित आहेत. तुम्ही जे मतदान करायला जाता, लोकसभेचं आत्ताच मतदान केलं आणि 3.5 लाखाने आपला उमेदवार निवडून आला. तो मतदान करण्याचा हक्क न मागता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला कुठेही नाही जगात पण आपल्याला दिला. त्यामुळे त्यानंतर खऱ्या अर्थानं महिलांचा कैवारी जर कोण असेल तर ते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आहेत. तुम्हाला एक साधं उदाहरण सांगते आणि माझं संपून टाकते. एक चिमणी असती, ऐकताय ना? एक चिमणी असती आणि एक कावळा असतंय. चिमणीचं घर कशाचं असतंय?
लहानपणी ऐकलं असेल ना तुम्ही, चिमणीचं घर कशाचं असतंय? मेणाचं. आणि कावळ्याचं घर कशाचं असतंय? शेणाचं. एके दिवशी धो धो पाऊस येतो आणि कावळा चिमणीच्या घराचं दार उघड लागतो, म्हणतो चिवताई चिवताई दार उघड, माझं घर वाहून गेलंय. तशाच प्रकारची अवस्था या राज्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये आमच्या ताईचे भाऊ जरी शेणाच्या घरात राहायला गेले असले तरी त्यांना भविष्यामध्ये आमच्या सुप्रिया ताईच्या मेणाच्या घरातच यावं लागेल. त्यामुळे चिमणी कोण आणि कावळा कोण हे तुम्ही निष्ठावंत मावळे ओळखणार आहात. आणि विधानसभेला मग सक्षणा असेल कुणी असेल, माझी ताईला विनंती आहे की निष्ठावान कार्यकर्त्याला एकदा प्रयोग करा आणि महाराष्ट्रामध्ये संधी द्या आणि नवीन लोक विधानसभेत येऊ द्या. एवढीच मी विनंती करते. आदरणीय ताईंनी मला इथं बोलायची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते.